नमस्कार. पुष्प 5 रथरूपी देहमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गीतेतील विचार साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगता यावे हा या सगळ्या पुष्पांच्या मागचा उद्देश होता आणि तसे सांगितले जात आहेत असा अभिप्राय आपल्यातील अनेकांनी मला मला गेल्या काही आठवड्यात दिला. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. अजूनही कमेंट्स असतील, काही सजेशन्स असतील तर मला जरूर कळवा. तसंच यूट्यूबची ही जी लिंक आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक सूचना म्हणजे माझ्या बोलण्याचा स्पीड जर का हळू वाटत असेल आणि त्यामुळे व्लॉग ऐकायला जास्त वेळ लागत असेल तर यूट्यूब सेटिंग्जमध्ये जाऊन प्लेबॅक स्पीड 1.25 विच इज 25% फास्टर किंवा 1.5 50% फास्टर ठेवून तुम्ही हा व्लॉग ऐकू शकता, ज्याच्यामुळं तुम्हाला कमी वेळात व्लॉग ऐकता येईल. तर या सर्व सूचनानंतर आता पुष्प 5ला सुरुवात करूयात. या पुष्पामध्ये आपण 4 गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे ईश्वरी चैतन्य जे आहे ते नित्य आहे, चिरंतन आहे. जसं एक सांख्ययोगात आपण बघितलं होतं, न जायते म्रियते वा कदाचित. म्हणजे हे ईश्वरी चैतन्य हे सर्व काळ आहे, ते कधी मरत नाही, कधी जन्म घेत नाही, कारण ते सर्व काळ आहे. हाच विचार गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या 7व्या आणि 8व्या श्लोकात आलाय, त्याच्यावरून आपण बघू. त्याच्यानंतर इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यामार्फे शरीर हा जो कारखाना अव्याहतपणे चालू आहे त्याच्याविषयी विचार बघूयात. त्याच्यानंतर मग कठोपनिषदात रथरूपी देह ही कल्पना आलेली आहे आणि गीतेतील 3ऱ्या अध्यायातल्या 41, 42, 43 या श्लोकांमध्ये त्या टाईपचेच विचार आलेले, त्याच्यावरती विचार करूयात. आणि मग आत्तापर्यंत झालेल्या पुष्पातून आपल्या डे टू डे फास्ट पेस्ड लाईफस्टाईलमध्ये काय विचार आचरणात येतील त्याच्यावरती बघूयात आणि सर्वात शेवटी क्विज असेल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे संभवामि युगे युगे. तर आता आपण ऐकल्याप्रमाणे गीतेतल्या 4व्या अध्यायातल्या 7 आणि 8 श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे वेदांती उपनिषदांची अर्थात त्यामुळे गीतेची दृढ श्रद्धा आहे की ईश्वरी चैतन्य हे चिरंतन आहे. विश्वाची उभारणी होते तेव्हा आणि विश्वसंहार झाला तरी पण हे जे तत्व आहे, ईश्वरी तत्व, ईश्वरी चैतन्य हे चिरंतन आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास म्हणजे कर्तव्याचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा हे ईश्वरी चैतन्य अवतारात प्रकट होऊन, जसं आपल्याला माहिती आहे विष्णूचे 10 अवतार, मत्स्यावतार हा सगळ्यात पहिला अवतार आणि गौतम बुद्ध हा 9वा अवतार आणि 10वा अवतार अजून प्रकट व्हायचा आहे, त्याचं नाव कलकी. तर जेव्हा जेव्हा असा कर्तव्याचा ऱ्हास होतो तेव्हा हे अवतार प्रकट होऊन विश्वाची उभारणी पुनश्च घडवतात. उपनिषदांची आणि अर्थातच गीतेची अशी दृढ श्रद्धा, विश्वास आहे की पुनर्जन्म आहे. रामदासांनी दासबोधात म्हटलेले, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला
म्हणजे आपल्या कर्मामुळं आपला जन्म होतो, आई वडील हे केवळ माध्यम आहे. तर असा हा पुनर्जन्म आहे. आणि यातला चांगला भाग असा की आपण पूर्वीच्या जन्मांमध्ये काहीतरी चांगलं कार्य केलेलं असणार आणि त्यामुळे आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. त्यामुळे आपल्या आत्म्याची ही वाटचाल मोक्षाप्रती चाललेली होती. आता या जन्मामध्ये ही वाट मोक्षाच्या दिशेने आपण चालू ठेवणार का उलट्या दिशेने अधोगतीने जाणार, हे आपल्यावरती अवलंबून आहे. तिसरा अध्याय त्याचं नाव कर्मयोग असं आहे आणि त्याच्यातल्या 19 आणि 30व्या श्लोकात फळाची अपेक्षा न ठेवता अनासक्त होऊन ईश्वरार्पण कर्म करून कर्तव्य बुद्धीने कार्य कर्म करत राहावे असं सांगितलेलं आहे. तर ही जी स्थिती आहे की जे अनासक्त होऊन कर्तव्य म्हणून कर्म करत राहायचं, त्या स्थितीला पोहोचण्यासाठी शरीरातल्या कारखान्यात आत्मा, बुद्धी आणि मन यांची सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जरा आपण विचार करूया. तुमच्या समोर जी स्लाइड दिसतीये त्याच्यात शरीररूपी कारखाना हा कसा चालू आहे हे दाखवले आहे. डाव्या बाजूला ज्ञानेंद्रिय दाखवलेत, विचार दी इनपुट्स. उजव्या बाजूला कर्मेंद्रिय दाखवलेत, विचार दी आउटपुट्स. ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक यांच्यातर्फे मनामध्ये सिग्नल्स हे कॉन्स्टंटली येत असतात. जसं आपण आता म्युझिक समजा ऐकत असलो किंवा कोणाचं भाषण ऐकत असलो, लता दीदींचे सूर ऐकत असलो, हे सगळे कानातर्फे आणि त्याच पद्धतीने इतर पण डोळ्यांनी समजा आपल्याला छान दृश्य दिसतात, कधी वाईट दृश्य दिसतात. हे सगळे सिग्नल्स हे सारखे आपल्या मनाकडं जात असतात आणि हे आत्ताचे असे नाही, पण आपल्या मनाला अनेक वर्षापूर्वींचं पण आठवत असतं. मग या सगळ्या विचारांची जुळवाजुळव करून बुद्धी पुढं ते मांडलं जातं, मन मांडतं आणि बुद्धी सारासार विचार करून ह्यातलं काय ग्राह्य आहे आणि काय अग्राह्य आहे ह्याचा निश्चय करतं. आता एक उदाहरण घेऊया. समजा तुमचा मित्र आहे आणि मित्रांनी गार्डन वडापाव आणलाय, हे तुम्हाला कळालं. याचा अर्थ कान आणि डोळ्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तो गार्डन वडापाव बघून जिभेला पाणी सुटलंय आणि तसंच नाकांनी पण खूप छान वास येतोय. तर हा सगळा जो विचार आहेत, हे जे सिग्नल्स आहेत ते मनाकडं जातात. मन ह्याची मांडणी करतो की असा वडापाव आज अवेलेबल आहे, पण इतर पण गोष्टी बघायला पाहिजेत, आज तिथी काय आहे वगैरे. आणि अशी सगळी बातमी, अशी सगळी इन्फॉर्मेशन बुद्धीकडे जाते. बुद्धी सांगते बरोबर आहे, गार्डन वडापाव आहे, खूप सुंदर आहे, पण आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे तुला आज गार्डन वडापाव खाता येणार नाही. हा बुद्धीने ग्राह्य अग्राह्य ठरवण्याची क्षमता असल्यामुळे निर्णय केला आणि तो मनाला सांगितला आणि मग मनाकडून तो कर्मेंद्रियांकडे जातो आणि मग कर्मेंद्रियांच्या मार्फे ही ऑर्डर एक्झिक्यूट होते की आज गार्डन वडापाव नाही, परत कधीतरी बघूया. मग हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड वाटतं नाही का, की असं मनाकडं सिग्नल्स येतात, बुद्धीकडे जातात, बुद्धी सांगतं काय चांगलं आहे आणि कर्मेंद्रिय ते एक्झिक्यूट करतात. तर मग आपल्या हातून पाप का घडावं, त्याच्यासाठी मी धनश्री ताई लेलेंचं मनोबोध मनाचे श्लोक हे यूट्यूबवरचं व्याख्यान ऐकलं. खूप छान सांगितलंय. तर त्यांनी असं सांगितलंय की हे षड्रिपू आहेत. खूप चांगली गोष्ट दिसली, गार्डन वडापाव दिसला की इच्छा होणं हे काम, ती नाही मिळाली तर होतो तो क्रोध, मिळाली तर अजून हवीशी वाटणं, तो आहे तो लोभ. म्हणजे आज समजा गार्डन वडापाव खाता आला असता तर मग परत 1-2 दिवसांत पण वाटणारच ना, तर तो आहे लोभ. आणि मग या प्रक्रियेतून बाहेरच न पडणं, दरवेळेस वडापाव दिसला की खावासा वाटणं, हा आहे तो मोह. आणि ती माझ्याकडं आहे अशी फुशारक्या करणं, इतरांना सांगणं की अरे आज मी गार्डन वडापाव खाल्ला, हा झाला मद. आणि अजून कोणाकडं पण आहे असं झालं, असं कळालं की त्यातनं होतो तो मत्सर. असे हे षड्रिपू आहे. तर आता ह्याच लाईन ऑफ थिंकिंगवरती की मन, बुद्धी आणि इंद्रिय, मन आणि बुद्धी
हा रथरूपी देहात कसं आलेलं आहे ते एकदा आता बघूयात. मुळातली ही कल्पना कठोपनिषदात आलेली आहे. नचिकेत आणि यम यांच्यात झालेल्या संवादात कठोपनिषदात ही कल्पना मांडली गेलेली आहे. आणि गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायातले 40, 41, 42 श्लोक जे आहेत ते त्याच अनुषंगाने आलेले आहेत. तर आता या चित्रात काय दिसतंय की घोडे आहेत, घोडे हे रस्त्यावरून चालू आहेत आणि तो जो मार्ग आहे तो म्हणजे विषय म्हणजे इंद्रियांतर्फे आपल्याला जाणवणाऱ्या गोष्टी वा अनुभव. इंद्रिय आहेत ती म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. त्याच्या मागं लगाम म्हणजे मन, लगाम धरून जो बसलाय तो म्हणजे बुद्धी, तो आहे तो सारथी, तो रथाला घेऊन चाललाय. आणि सगळ्यात मागं जो बसलाय तो जीवात्मा. तर आयडियल फ्लो काय असायला पाहिजे? जीवात्म्यापासून सुरुवात केली तर मग त्या प्रवाशाला माहिती पाहिजे, स्वतःची ओळख झालेली आहे आणि त्याला कळालेलं आहे की मला हा रथ कुठं न्यायचा आहे. तर तो प्रवासी, तो जीवात्मा, त्याला माहिती कुठं जायचं आहे ते बुद्धीला सांगतो. बुद्धी मनाचा लगाम धरून इंद्रियांना बरोबर त्या दिशेने नेतो. हा इष्ट प्रवाह झाला. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सः. पण मग असं का होत नाही? तर आता ह्या पुढल्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. आता सुरुवात मार्ग म्हणजे विषयांपासून करूयात. जर का मार्ग असेल, आपल्याला इच्छा होत असतील तर त्यामुळे मग हा रथ पुढं चालू राहणार. गीतेतल्या 15व्या अध्यायात म्हटलेलं आहे, कर्मानुबंधी मनुष्य लोके. मग आपण कर्मानी बांधलेलो आहोत आणि त्यामुळे आपण पुढं जात असतो. पण हाच जर का मार्ग खुंटला तर रथ हा अडकणार. आता त्याच्या मागं जे बसलेले आहेत ते म्हणजे पहिला घोडे आणि लगाम म्हणजे मन. जर का लगाम सुटला म्हणजे जर का मनांचा इंद्रियांवरती असलेला ताबा जर का सुटला तर घोडे स्वैराचार धावणार आणि रथ कोसळणार. पण जर का तोच लगाम ताब्यात असेल, बरोबर धरला गेलेला असेल, तर तो इंद्रियांना घोड्यांना संयमात ठेवेल आणि मग ज्या दिशेने रथ जाणं अपेक्षित आहे त्या दिशेने सुरळीत नेत राहणार. सर्व घोडे जर का मृत झाले म्हणजे थोडक्यात आपण मेलेलो आहोत, तर रथ ठप्प होणार. सगळ्यात शेवटी जो आहे तो म्हणजे सारथी आणि त्याच्या मागे आहे तो जीवात्मा. तर सारथी जर का झोपलेला असेल तर मग त्याच्या हातात जो मनाचा लगाम आहे तो ढिला पडणार, घोडे स्वैराचार धावतील, रथ कोसळे. तो जर का सारथी जागृत असेल, बरोबर माहिती आहे कुठं जायचंय जीवात्म्याकडनं आलेल्या इच्छांप्रमाणे, तर मग लगाम ताब्यात राहील आणि इंद्रिय संयमात राहतील आणि रथ सुरळीत धावेल. तर मग आता परत ती जी षड्रिपूंची स्लाइड आहे ती बघूयात. आणि आपल्याला जर का हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही जी चेन रिॲक्शन आहे ती जर का कंट्रोल करायची असेल तर मग काय करायला पाहिजे? तर त्यासाठी माझ्या मते 3 प्रकारे हे होऊ शकेल. सगळ्यात टॉप म्हणजे जे झालं तर तुमचा परमार्थाच्या दिशेने वाटचाल ही नक्कीच चालू राहणार. ते म्हणजे संन्यासी होऊन कामना, विषय हे इंद्रियातून पूर्णपणे काढून टाकायचे. आणि जर का असं जर का झालं तर मग तुमची मोक्षाच्या दिशेने वाट, अनासक्तीच्या दिशेने वाट ही नक्कीच जाणार. पण आपल्याला मोक्ष म्हणजे अनासक्त व्हायचं आहे ते जरी किती करू म्हटलं तरी पूर्णपणे शक्यच होत नाही. कारण जरी संन्यासी असेल तरी त्याला भूक लागणार, त्याला पाणी प्यायला लागणार, भूक लागल्यावरती खाण्यासाठी काहीतरी करायला लागणार. म्हणजे ही कर्म आली. तर त्यासाठी लोकमान्यांनी असं म्हटलंय की इंद्रिय ताब्यात ठेवायची
आणि स्वार्थाऐवजी वैराग्यानं, अनासक्त बुद्धीनं, निष्काम बुद्धीनं जनहितार्थ आपापला व्यवहार चालू ठेवायचा. आणि असं जर का झालं तर मग त्या कामातून होणारं जे पाप पुण्य जे काही असेल ते आपल्याला लागत नाही, कर्मबंधातून मुक्ती होते. आणि तिसरा मार्ग जो आहे तो म्हणजे इंद्रियांना ताब्यात तर ठेवायचंच, निष्काम बुद्धीने कर्म तर करायचंच, पण सगळेच जण कुठं जनहितार्थ करतात, कारण आपण सगळेजण त्या लेवलला कदाचित नसूही. तर मग कर्म करून समाधानी राहणं हे तिसरा भाग आहे, तिसरा पर्याय आहे असं मला वाटतं. आणि त्याचं एक छान उदाहरण काही महिन्यापूर्वी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये मला बघायला मिळालं. पश्चिम बंगालमधून डॉक्टर सक्सेना नावाचे एक कंटेस्टंट आलेले होते आणि ते त्या खेळाच्या दुसऱ्या माइलस्टोनने 3,20,000 आरामात पोचले. त्यांनी दुगुणास्त्र ठेवून दिलेलं होतं, ते वापरलं आणि त्यामुळे त्यांना डबल मनी मिळाली आणि त्यामुळे 6,40,000 असणार होते, मिळाले त्यांना. आणि मग त्याच्यानंतर जे पुढला जो याचा भाग आहे केबीसीतला तो सुरू करायच्या अगोदर डॉक्टर सक्सेना म्हणाले अमिताभ बच्चनना की मुझे एक निवेदन है, आय वॉन्ट टू क्विट. तर अमिताभ म्हणाला की अरे वा, क्या बात है, असं तर आम्ही आतापर्यंत कधी बघितलं नाही. आणि त्यावेळेस त्या डॉक्टर सक्सेनानी जे वाक्य म्हटलं ते म्हणजे जो प्राप्त है वो पर्याप्त है. मला जे मिळालंय त्यात मी समाधानी आहे, आनंदी आहे. इतर माझ्यापेक्षा कंटेस्टंट वयाने लहान आहेत, मी आता त्यांना संधी देणार असं म्हणून ते क्विट करतात. तर हा तिसरा भाग हा जर का आपल्याला जमला, जो प्राप्त है वो पर्याप्त है, तर आपली कर्मबंधातून मुक्ती होत राहील असं मला नक्की वाटतं. तर आता शेवटच्या स्लाइडकडे वळतो की आत्तापर्यंत जी 5 पुष्प झाली त्यातून आजच्या फास्ट पेस लाईफस्टाईलमध्ये आपल्याला काय विचार आचरणात येतील. तर मला वाटतं की येतच आहे, तुम्हाला ते जमतच आहे, कारण तुम्ही हा व्लॉग ऐकताय. आणि माझाच व्लॉग असं नाही, इतर पण खूप खूप छान लोकांनी खूप सुंदर विचार मांडलेले आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत. ते तुम्ही जर का वाचत असाल तर यू आर ऑलरेडी ऑन द राईट ट्रॅक. हे युगत मात्र असं आहे की वी आर कॉन्स्टंटली लुकिंग आउटवर्ड. इंद्रिय मन अनेक दिशांनी खेचली जात असतात, तर त्यांना संयमात ठेवायला पाहिजे. आपल्याला थोडक्यात गोडी वाटायला पाहिजे. आणि इंद्रिय संयमन करण्यासाठी मागच्या एका पुष्पामध्ये आपण उपवास कसे करू शकतो याचं एक उदाहरण बघितलेलं होतं. अजून एक तुम्हाला करता येईल की दिवसातला काही वेळ हे डिव्हाइस आहे ते पूर्णपणे बाजूला ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून शांत बसून प्राणायाम करा. नासिकाग्रावर म्हणजे इथं लक्ष एकाग्र करून येणाऱ्या विचारांकडे तटस्थपणे बघत राहा. त्यांना कंट्रोल न करता तटस्थपणे बघत राहा. मागच्या एका पुष्पामध्ये कर्मयोगांची चतुसूत्री सांगितलेली होती की आपला अधिकार आहे तो फक्त कर्मावरती आहे. तो जर का तुम्ही फळावरती ठेवत राहिलात, उदाहरण भारताची क्रिकेटची मॅच चालू आहे आणि भारतच जिंकायला पाहिजे आपल्याला वाटतं, जर का भारत हरलं तर आपल्याला दुःख वाटतं, पण ते तसं नको होतं व्हायला. त्या अधिकाराने जर का आपण बोलत राहिलो तर आपला तो अधिकारच नाही, आपण निदान खेळत पण नाही आहोत तिथं. तर आपला अधिकार भारत जिंकणार का नाही ह्याच्यावरती कसा असू शकेल वाटणं साहजिक आहे. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला कामावरती जॉब चांगला मिळणं, प्रमोशन मिळणं हे वाटणार, बरोबर आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मनापासून काम करा. त्यातनं प्रमोशन मिळेल न मिळेल हे आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोलमध्ये राहू नका. मिळालं तर आनंद होणार, नाही मिळालं तर दुःख होणार. थोडा वेळ पुरता आहे, बरोबर आहे, बट मूव ऑन, डोंट ड्वेल ऑन इट. जीवात्मा हा नित्य आहे, चिरंतन आहे. हा देह जो आहे तो अनित्य आहे. तर ह्या स्वतःला, आपल्या जो मानवी देह आपला चालू आहे त्या देहाचं पूर्वसंचित प्रारब्ध कर्म काय आहे, कशासाठी आपण या जन्मात आलेलो आहोत हे ओळखायचा प्रयत्न करा. अवघड आहे पण अशक्य तर नक्कीच नाही आहे. आणि ते जर का कळालं तर मग जीवात्मा, सारथी म्हणजे बुद्धी,
लगाम म्हणजे मन, इंद्रिय आणि मार्ग, हा जो प्रवाह आहे, हा आयडियल फ्लो तुमच्या आयुष्यात चालू राहील. पहिल्या पुष्पात धनश्री ताई लेलेंचा संदर्भ देऊन मी असं म्हटलं होतं की पहिला श्लोक जो आहे गीतेतला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तर त्यांनी छान त्याच वाक्याची थोडीशी जुळवाजुळव करून निराळा मांडणी केली. ती म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. म्हणजे धर्म म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे ते ओळखून कर्तव्य करत राहा, आणि असं जर का केलं तर तुम्ही गीतेचं पालन करताय असं मला नक्की वाटेल. श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे रथरूपी देह नाम पंचम पुष्पम समाप्तम.